किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. जीव पुन्हा उमलू नये कानी येते हात जेव्हा आई 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 एवढ्या मोठ्या गड असा जो पश्चिमेचा कडा आहे तिथं ना तडबंदी ना बस कडा असा बळगतो सुद्धा तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली नामतो. माझं बाळ आई भवानी राहील पाठीशी होती. आई बाबांना संधीकडे पोहोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवली. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल गाण घेते क्षण क्षण बिलावची चाऊल झोपेमध्ये सुद्धा मन जाणे जाणे नाही कानी येते हात जेव्हा आई 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 राजआज्ञेमुळे दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकलं. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हवाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
अतिशय सुंदर